दत्त जयंती आणि गुरुवार एकत्र आला होता आणि त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. तर लहान बाळ असल्यावर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की कशी धावपळ असते एखाद्या बाईची. आणि मी तर म्हणजे स्कूलवर पण जाते, जॉबला पण जाते. 6 महिन्याचं बाळ झालं तेव्हा लगेच जायला लागले. तर त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचा किंवा त्या पोस्ट करण्याचा व्हिडिओ यूट्यूबला तर खूप म्हणजे स्वतःसाठी वेळ नाही तर ते व्हिडिओ कुठे करत बसणार. तर आज दत्त जयंती आणि प्लस आपला गुरुवारसुद्धा होता मार्गशीर्षचा. तर साबुदाण्याची खिचडी केली आमच्यासाठी, आम्हाला उपवास होता. आणि मुलांसाठी बटाट्याचे पराठे करणार होते. तर मी स्कूलमधून आली तर तोपर्यंत माझ्या बहिणीने पूजा मांडायला घेतलेली आणि मी स्वयंपाकाचं बघितलं. तर छोटू होता, आत्यांजवळ होता आणि तो थोडा झोपलेला पण. मग नंतर आत्यांनीच त्याला सांभाळलं. मग मी पराठ्याची भाजी बनवून घेतली. तर बटाटे वगैरे स्मॅश करून घेतले. तर इकडे तुम्ही पाहू शकता की आता माझ्या बहिणीने म्हणजे माझी जाऊबाई तिने पूजा मांडायला घेतलेली आहे. तर तिने छान अशी पूजा मांडून घेतली व्यवस्थित. सकाळपासून सगळी साफसफाई करून घेतली आणि मग दुपारून तिने पूजा करायला घेतली. तर मी इकडे तोपर्यंत बटाट्याचे पराठे करायला घेतले. तर चला म्हटलं मुलांना भूक लागली असेल, खूप उशीर झालेला, 2 वाजले होते. तर पराठे पण खूप एकदम हे झालेली, जाड झालेली, कारण की ती बसतच नव्हती, भाजी सगळी बाहेर पडत होती. तर इकडे छोटू खेळत होता. आता माझा छोटू 1 वर्षाचा झाला. तर चला पूजासुद्धा झालेली आहे. तुम्ही छान बघू शकता किती सुंदर वाटते पूजा झाल्यावर. आणि गुलाबजाम बनवले होते नैवेद्यासाठी. तर आज बहीण आलेली तर म्हटलं चला आपण आज पावभाजी करूया, वरण भात नको. तर पावभाजी तयार आहे. छान असे पाव वगैरे गरम करून घेतले. सगळं कांदा आणि कांदा टोमॅटो नाही, आपला कांदा आणि लिंबू वगैरे घेतला. मुलंसुद्धा रात्रीची वाट पाहत होती. तर हे बघा छान अशी गुड्डीने रांगोळी काढली होती बहिणीने माझ्या. आणि छान ते थोडीशी मुलांनी पुसलीसुद्धा. पण पूर्ण पायरीच्या गोल गोल अशी रांगोळी छान वाटत होती.